छान आहे. कारण कुठेतरी ओव्हर थिंकिंग थांबवायला सुद्धा आपल्याला मित्रांची गरज असते. आपण आपल्या मिस्टरांशी बोलू शकतो, तुम्ही तुमच्या आईशी बोलू शकता, वडिलांशी बोलू शकता, किंवा तुमचं कोणीतरी रिलेटिव्ह असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप क्लोज आहात. तुमच्या क्लोज माणसासोबत तुम्ही या गोष्टी बोला. कारण की खूप ओव्हर थिंकर लोक असतात ना, ती खूप लवकर त्यांना राग येतो बघा, किंवा मग ते असे शांत बसतात, कुणामध्ये मिक्स होत नाही, कुठल्या म्हणजे काहीच त्यांच्यामध्ये असं चेंजेस होत नाही. तर कधी तुम्हाला असे माणूस दिसला ना की ते शांत आहे किंवा खूप असं, तर चूक त्याची नाहीये, ते खूप ओव्हर थिंकर असतं. तर या गोष्टी लक्षात ठेवून मग त्याच्याशी बोला तुम्ही. कारण की प्रत्येकाबद्दल राग व्यक्त करणं किंवा प्रत्येकाबद्दल असं निगेटिव्ह विचार ठेवणं हे चुकीचं आहे. कारण चुकी ही त्याच्या नसते, तर त्याच्या आतमध्ये काहीतरी गोष्टी चाललेल्या असतात, म्हणून तो असा झालेला असतो. तर ही गोष्ट तुम्ही पहिली लक्षात ठेवायची आहे बघा. आणि लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही. लोक मला हसतील का, लोक मला काहीतरी म्हणतील की हिला जमत नाही किंवा काय, ह्याचा विचार अजिबात करायचा नाहीये. कारण आयुष्य आपलं आहे आणि आपण ते कसं जगलं पाहिजे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि ते सुद्धा कसं तुम्ही आयुष्य कसं जगताय. तर वाईट गोष्टींमध्ये खूप कमी कमी म्हणजे नाच्या बरोबरच तुम्ही आयुष्य जगा. हा, कधी कधी चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं घडतात, पण त्यातनं तुम्हाला शिकायचंय ना, की तुम्ही त्या चुकीच्या गोष्टींमध्ये पुन्हा अडकत जायचं, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि ओव्हर थिंकिंग ही करत न बसण्यापेक्षा त्याच्यावरती मात आपण कसं करू शकतो. कारण कधी कधी आहे ना, आपण सकाळची सुरुवात बघा निगेटिव्ह विचाराने होतं, तर ते तुम्ही लक्षात ठेवा की ह्या गोष्टी घडणारच